नमस्कार. ग्रामानंदाच्या यूट्यूब चॅनलमध्ये युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 22 तारखेला पावसाचं वातावरण खूप कमी आहे. परंतु शेतकरी मित्र, सध्या वातावरणात बदल झाला आहे, कारण दोन्ही समुद्रामध्ये 2 चक्राकार दाब तयार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार असे पावसाचे वातावरण राहणार आहे आणि हा पाऊस 22 तारखेला फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पंढरपूरच्या काही भागामध्ये पाऊस पडणार. ते शेतकरी मित्र, हा पाऊस 23 ते 31 डिसेंबर या दरम्यान खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 5 नोव्हेंबरपासून परत ला जोरदार सुरुवात होणार आहे. पण सध्या तरी शेतकरी मित्र, 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा नॉर्मल स्वरूपाचा राहणार आहे. 23 तारखेला 3च्या टायमाला 3 ते 4च्या टायमाला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मुंबई, पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहिल्यानगरचा काही भाग आणि अकलूज, सोलापूर, लातूर, बीडचा काही भाग या भागामध्ये एकदम सर्वसाधारण ते नॉर्मल पावसाचे सरी राहणार आहेत 23 तारखेला. आणि 23 तारखेलाच संभाजीनगर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, पैठण, तसेच वैजापूर आणि जालना या भागामध्ये नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु 24 तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पैठण, श्रीरामपूर, अहिल्यानगर, जामखेड, पाटोदा, बीड, खेड, माजलगाव, परळी, बार्शी, इटी, लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, धाराशिव, अक्कलकोट या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तसेच पंढरपूर, इंदापूर, करमाळा, दौंड, बारामती या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे. परंतु हा पाऊस येतो मित्र 24 तारखेला हा पाऊस 1च्या टायमाला कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, तसेच रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे. 24 तारखेला 1 वाजल्यापासून ह्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, सातारा, चिपळूण, गोकर्ण, पुणे, जेजुरी, बारामती या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. पंढरपूर, सोलापूर, बार्शी या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील 4च्या टायमाला बीड, खेड, माजलगाव, पैठण, संभाजीनगर, जालना, लोणार, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, उमरखेडा या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच अलिबाग या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस 24 तारखेला 6च्या टायमापर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वसाधारण ते जोरदार पाऊस फक्त दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 24 तारखेला 9च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि बारामती, दौंड, जामखेड, जत, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे. अहिल्यानगर या भागामध्ये देखील हा पाऊस जवळजवळ मित्र प्रत्येक तारखेला 31 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे आणि 25 ऑक्टोबरला पुणे, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जालना, लोणार, परभणी, हिंगोली, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 26 तारखेला देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. तर मराठवाड्यात बीड, संभाजीनगर, जालना, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे. नाशिक, नंदुरबार या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि सांगली, सातारा या भागामध्ये तर एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जळगाव, लोणार या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. जालना, चिखली, सिल्लोड, खामगाव तसेच बुलढाणा बुलढाणा, जामनेर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 24 तारखेला राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस 27 तारखेला देखील
काही भागामध्ये एकदम जोरदार असा राहणार आहे. 27 तारखेला देखील बुलढाणा, खंडवा, खामगाव, जळगाव तसेच धुळे, नंदुरबार या ठिकाणी जोरदार असा पाऊस राहणार आहे. संभाजीनगर, जालना, सिल्लोड, पैठण, बीड या भागामध्ये 27 तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिकच्या भागामध्ये इगतपुरी, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि पुणे, चिपळूण, सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे 27 तारखेला देखील. आणि हा पाऊस जवळजवळ 31 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. त्याचा पाऊस 28 तारखेला देखील मराठवाड्यातील बीड, तुळजापूर, धाराशिव तसेच पैठण, अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये हा पाऊस मित्रांनो 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाची प्रमाण रोज वाढत राहणार आहे. आणि जशी आपण ताजी अपडेट येईल तसे हा रोज आपण ताजा व्हिडिओ टाकत जाऊ, म्हणजे अचूक असा हवामान अंदाज राहतो. तर या पावसाचे मित्र 4 नोव्हेंबरपर्यंत पावसाची दाट शक्यता आहे आणि 5 नोव्हेंबरपासून पावसाची एकदम उघडीप राहणार आहे आणि जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मित्र आपला व्हिडिओ योग्य वाटला आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.